अय्यप्पा स्वामीचे भक्त असाल तर शनीची साडेसाती जवळजवळ निष्पाप होते. हे असं का होतं यामागे एक दिव्य कथा आहे. एकदा अय्यप्पा स्वामींनी शनिदेवांना विनंती केली, माझ्या भक्तांवर तुझा 7 वर्षाचा कठीण काळ कमी कर. शनिदेव म्हणाले, ठीक आहे, पण एक अट आहे. तुझ्या भक्तांना होणारे 7 वर्षाचे कष्ट मी फक्त 41 दिवसात देईन. या काळात त्यांना अडथळे, राग, मनशांतीचा अभाव, नात्यातील मतभेद हे सगळं सहन करावं लागेल. तेव्हा अय्यप्पा म्हणाले, माझे भक्त त्या 41 दिवसात संसाराचा त्याग करतील, सात्विक राहतील, ब्रह्मचर्य पाळतील आणि फक्त माझ्या साधनेत स्वतःला झोकून देतील. आणि अशा प्रकारे सुरू झाला दक्षिण भारतातील पवित्र व्रत मंडळावर्तम. या साधनेतून भक्त काळी वस्त्र घालतात, दिवसातून एकाच वेळेस सात्विक जेवण करतात, शबरीमाळ धारण करतात, जमिनीवर झोपतात, नकारात्मक सवयी त्यागतात आणि दररोज अय्यप्पा नामस्मरण व ध्यान करतात. व्रत पूर्ण झाल्यावर भक्त शबरीमाला पोहोचतात आणि म्हणतात, अय्यप्पा शरणम. तेव्हा शनी दोषाचा प्रभाव क्षीण होतो आणि जीवनात शांती आणि समृद्धी येते. म्हणूनच म्हणतात, 41 दिवस स्वतःला जिंकणारा 7.5 जिंकतो.